उत्तर कन्नड जिल्ह्यातील गणेशगुडी येथे जलक्रीडेचा आनंद घेत असताना एका पर्यटकाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रिसॉर्टच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून 4 पर्यटक शनिवार दिनांक 23 मे रोजी रामनगर परिसरातील एका होमस्टेमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते रिक्षाद्वारे गणेशगुडी येथील ॲक्वा जेटी परिसरात राफ्टिंगसाठी गेले. राफ्टिंग पूर्ण करून पर्यटक बोटीतून खाली उतरत असताना काळी नदीलगत असलेल्या महान सिल्वर बिल रिसॉर्टकडून पाणी पुरवठ्यासाठी नदीपात्रात सोडण्यात आलेल्या विद्युत मोटारीमुळे परिसरात विद्युत प्रवाह पसरल्याचं सांगितलं जात आहे. या विद्युत प्रवाहाचा फटका 4ही पर्यटकांना बसला. यामध्ये महेश रामू मोरला वय 26 या युवकाचा जागीच मृत्यू झाला. त्याला तातडीने दांडेली येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक महांतेश नायक यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. दरम्यान मृत महेश मोरला यांच्या वडिलांनी दांडेली येथे येऊन गणेशगुडी परिसराची पाहणी केली आणि सिल्वर बिल रिसॉर्ट मालकाविरोधात निष्काळजीपणाची तक्रार दाखल केली. कारवार येथे शवविच्छेदनानंतर मृतदेह विजयवाडा येथे नेण्यात येणार असल्याचे समजते.